ओम श्री गणेशाय नमः. जय जयाजी मूळ पीठवासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागोनी भक्तवरदे भवानी उभी अससी माये तू. संत गोंधळी विचक्षणा कंठी मिरविती तुळशी भूषण तोची माळा सुलक्षण जगा माझी मिरविशी. घालिता तुझा प्रेम गोंधळ काम क्रोधांचे देती बळ गीत संगीत सबळ गुण गाते माये तुझे. असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होशी माय भवानी. तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी साय करी जननी. मागील अध्याय रसाळ कथन गणादी सकळांचे केले नमन. उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथेले. आता पुढे श्रवणार्थी बैसल्या आहेत महाश्रुती. तयांची कामना भगवती पूर्ण करावया येई का. तरी श्रोती सिंहावलोकनी कथन श्री दत्त देवानी उमारमण. भागीरथी विपिना कारण पात पात चालिले. जैसे फला निमित्त पक्षी फिरत राहते वृक्षो वृक्षी. त्याची न्याये उभय पक्षी गमन करती ती राहते. सहज चालती पीन वाटी तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी. बाळतनू पाठपोटी अस्तित्वचा उरल्या पै. जटा पिंगट नखे जळमट कंठ कारिपादांगुष्ट. कार्पा समाय झाली दृष्ट त्वचा लिपटली असतीशी. सर्वांगे शिराट टळाट दिसती अवनी नाम पाठ. ध्वनी मात्र शब्द उठी चलनवलन नयनांचे. ऐसा पाहुनी तपोजेठी विस्मयो करीती आपुले पोटी. म्हणती ऐसा कलिपाठी तपीने नो कोणीच. अहो विश्वामित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी. तपार्थे कामनांता करणी करणी कोण याते उदेली. मग दत्ताशी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो महित. तुम्ही जाऊनी कामनेते विचारावे तया ते. कवनार्थी कैसा भाव उंच बळला कामार्णव. तरी लिप्शेचा समूळ ठाव काय तोही पहावा. येऊनी त्या परियात्री नंदन शिवानंद सुक्तिक सुढाळ रत्न. श्रवण पुटी स्वीकारुण तयापाशी पातला. उभा राहोनी समोर दृष्टी म्हणे महाराजा तपोजेठी. कवन कामना उदेली पोटी ते वरद वराते मिरवावे. ऐसे वरदाचे वागवट मच्छिंद्र श्रवण करिता झगट. नम्र भाव धरुणी प्रगट तया लागी बोलतसे. करणी शब्द पडता सुख स्थिती दृष्टी काढून यावरती. पाहता झाला दत्ता प्रती महाराज योगी तो. भ्रू संकेत करोनी नमन. दाविता झाला निज नम्रपण. जो कीश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला. बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोणते सांगावे आता.
द्वादश वर्षे काननी लोटता मानवना तळे दृष्टीशी तरी त्वचित्त सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी तरी प्रसाद नग अभ्युत्थानी स्थापून जाई महाराजा ऐशे तयांचे वागुत्तर आय कोणी तोषला अनसुया कुमर मने बारे नामोच्चार दत्तायशे मज म्हणती जो व्याघ्रपदी ऋषी जनन अत्रि ऐशे तया नाम तयाचा सुतमी दासोत्तम महिला गी आराधलो तरी असो ऐशा गोष्टी कवन कामना तुझ्या पोटी उदेली जे तपो जेठी शब्द संपुटी मिरविका हेरू म्हणे वरदोस्तू कामनावर एक भगवंतो ऐशे वदता झाला ते तो पदावरी लोटला जैशी सासुऱ्या बाळासता अवचट दृष्टी पडे माता हंबरडोनी धावो नेता ग्रीवे मिठी घाली तसे किंवा अवचट वत्सा भेटता गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेने परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो द्वादश वर्षे तपाचे श्रम आजी फळले मानोने उत्तम सांडोनी सकळ आपला नेम पदावरी लोटला तो परी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदयी गहीवरले दुःखलेश नेत्रीचे झरे विशेष पदावरी लोटले ते पेने झाले पादक्षालन पुढती बोले करी रोदन हे महाराजा तू भगवान महिमाजी मिरविशी रुद्र विष्णू विरंची सदय त्रिवर्गरूपी देह ऐक्यमय ऐश्या सोने सर्वमय साक्षीमयी असशी तू तरी उनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसर चित्ती पडला शे किमर्थार्थी अपराध गळी शेवनिया ऐशे म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार क्लेश नगिंचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी तरी तो अत्यंत शांतदाता म्हणे बारे न करी चिंता प्रारब्ध मंदिरा चळाची सरिता ओ गोघी लाताची मग वरदहस्ते स्पर्शोनी मौळी करणे ओपीत मंत्रावळी तेने अज्ञान दशा काजळी फिटून गेली तत्काळ जैसे महात्म्य भारती उदय दृष्टी करिता गबसती मग अंधकाराची व्याप्ती फिटून जाय तत्काळ देवी दत्त वरद घन ओळता गेले सकळ ज्ञान मग चराचर सकळ जीवन जैसे लावे दृष्टीशी नाठवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्म सनातन जैसे उदधी सरिता जीवन जीवना जीवन सम दिशे ऐशी झालिया जीवन सम दृष्टी आत्रे धरिता झाला पोटी म्हणे बारे योगी धुर्जटी इंदिरावर कोठे तो सांग हेरू म्हणे जिताता ईश्वरा वाचो निनसे वार्ता जळी स्थळी काष्टी मही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी ऐशा ऐकोनी वागुत्तरे ग्रीवा तुकावी अत्रि कुमार मग सचिशाचा धरोणी कर
चालता झाला महाराजा. सहज चालता चाले नेटी, आले आदिनाथ प्रेम दृष्टी. मच्छिंद्र मूर्ध कमळ घाटी, पदावरी वाहतसे. शिवे पाहुणे मंद देही, म्हणे हा पूर्वी नारायण कवी. मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही, निर्ला हृदयी तत्काळ. मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी, दत्ताशी म्हणे पंचमूर्धनी. या शिष्या ते अभ्यास होनी, सकळ सिद्धी मिरविका. जे वेद कारणाचे निजसार, जे सर्वोपकाराचे गुहागर. सकळ सिद्धीचे अर्थ माहेर, निवेदित तू महाराजा. जारण मारण उच्चाटन, शापादपी निवारण. शरादपी अस्त्रादिनी बरहण. मंत्रशक्ती त्यावरल्या, जो जैसा कर्म विजय पाठ. होती दैवते वरती भेट, वंशवरद वाक्पट. मस्तकी सापोनी जाताती, वरुण आदित्य सोमस्वामी. भौम शक्रादी यमदमी, शिवशक्ती कामतरणे. वरदेऊनी उठविले, विष्णुवीरांची कृपाकृती. वरद विजय देऊनी शक्ती, ते मंत्रास्त्रे अपारगती. हृदया माझी हे लावला, असो सद्विद्येचा मंदराचळ. उभोनी यात्रे बाळ, क्षणमात्र वेचुनी केला सबळ. सिद्ध तरणी जेवता, नागबकादी वातास्त्र. नग नागादी महावज्र, पावक जलदी अस्त्र पवित्र. सांगोपांग तो झाला, ऐसे सांगो निसांगोपांग. जाता झाला योग मार्ग, परी सांप्रदाय योजुनी योग. कानफाडी मिरविला, पुढील भविष्य जानोनी. सांप्रदाय केला निर्माण, षडरूप जोगी दर्शन. कानफाडी मिरविले, नातायशे देऊनी नाम. शिंगी शैली देऊनी भूषण, ऐशे परी करोनी प्रमाण. आत्रिनंदन पै गेला, या परी तो मच्छिंद्रनाथ. नमो निवाला दिनाथ, महेवरी नाना तीर्थे. शोध करीत चालिला, तो भ्रमण करिता सप्तशृंगी. येता झाला महायोगी, अंबिका वंदोनी मनोमार्गी. सप्रेम स्थिती गौरविली, करीत वैखरे अंबास्तवन. तो आले कल्पने मन, की काहीतरी कवित्व साधून. लोका माझी मिरवावे, कवित्व तरी करावे ऐशे. की उपयोगी पडे सर्व जगास. मग योजोन या शाबर विद्येस, म्हणा माझी ठसविली. या प्रे अनेक कल्पना करीत, की शाबरी विद्येचे करावे कवित्व. परिवरद गुंती वश दैवत, केवते रीती होतील. मग आंबेपाशी अनुष्ठान करिता झाला सप्तदिन. वेदबीजाचे अभिषिंचन, आंबे लागी करीतसे. तेने जागृत महिष मर्दिनी, होनी बोले तया लागोनी. बारे कवन कामना म्हणे, वेदली ते मज सांग. एरो म्हणे ओ जगज्जननी, शाबर विद्येचे कवित्व का म्हणी. वेदक परिवरा लागोनी, उपाय काही मज सांग. उपरी बोले चंडिका भवानी, पूर्णता पावशी सकळ कामणी. मग त्या सिद्धाचा हात धरोने, मार्तंड पर्वती पैनेला. ते नागवृक्ष अंचित अंचित्य थोर. तरुणो हे तो सिद्धीचे माहेर. दृश्य केले पर,
महातरो नांद तसे. तेथे करोनी बिजी हवण तरो केला दृश्यमान. तो कनकवर्ण दैदिप्यमान निज दृष्टी देखिला. त्या तरोच्या शाखोपाती नाना दैवते विराजती. मग नाम विधाने सकळ भगवती देवतांची सांगे त्या. ती दैवते धुरंधर 52 वीर मूर्तिमंत. अस्ति तरुवर नरसी काळिका महिषासुर. मम्मद झोटिंग वीरभद्र वेताळ मारुती अयोध्याधीश. श्री कोदंड पाणी रामेश. सूर्यनामी तेत द्वादश मूर्तिमंत नांद तसे. या परी जलदेवता असती नव. कुमारी धनदानंदा नाव. विमळा मंगळा ज्ञानप्राप्तित्व. लक्ष्मी आणि विख्याता. या परी चंडा चामुंडा रंडा कुंडा महालंडा. अप्सरा जोगिनी षंड वितंडा. तरुभागी विराजल्या. काळव्याळ वीरभैरव भस्मकेत सिद्ध भैरव. रुद्रेश्वरी गणभैरव अष्टभैरव हे असती. आया परी शस्त्रास्त्र यामिना. दधी ध्रुमी कृचित भामिना. सात्वी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या असती. या परी शंकनी डंकिनी यक्षिणी त्या समुच्चाय असती 12 जणी. अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या. प्राप्ती प्राकाम्य निमा गरिमा. ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा. एवं च अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजल्या. अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवत. तया तरुच्या शाखा व्यक्त करून या बैसविले. ऐसे दृष्टी पाहिले सर्वही. ती पाहती न बोलती काही. यावरी अंबिका करी काही. निवेदोनी नाथा ते. बारे ऋषी मुख पर्वत स्थानी. ब्रह्मगिरीच्या निकट वासनी. अंजन पर्वत तयाशी म्हणी. नदी का चित्ता हे बा. दक्षिण ओगरी सरिता जात. ते काठी महाकाळी दैवत. स्थाने असते जाणतेथ भगवती ते नमावे. ते तो निपुणे दक्षिणपंथी. सरिता पात्रे जावे निगुती. परिबा ते श्वेतकुंडे असती. तोय भरित महाराजा. तरी शुक्ल वेळ कवळोनी हाती. एक एक सोडावे कुंडा प्रती. 80 कुंडे कशती हस्तिपद समान आहेत. परी तितके पुजून कोरडे वेली. सकळ सरल्या परत पावली. पाहत यावे ती वल्ली. सकळ कुंडा माझारी. जया कुंडात सजववेल. दृष्टिगोचर बा होईल. तया कुंडे स्नान वहिले. करोनी जीवन प्राशिजे. ते जीवन प्राशिता निश्चित. मूर्छा येईल एक मुहूर्त. तै 12 नामे जपावे आदित्य. मूर्छे माझी अस्तापे. मग प्रत्यक्ष होईल तमांतक. मवळी घ्यावा तो हस्तक. पुढे काच कुपिका भरून उदक. येथे यावे महाराजा. मग 12 नामे करो निसिंचन. तरो नानावा तया जीवनी. तेव्हा दैवते प्रसन्न होणे. वरदान तुते देतील बा. परीक वेळ न घडे ऐसे. खेपा घालाव्या षण्मास. एक एक दैवत. एक खेपेस प्रसन्न होईल. महाराजा ऐसे सांगोनी माय भगवती. गेली आपुले स्थानाप्रती. हे रूपावला अंजन पर्वती. सरिता पात्रे ओघाते. काळे महाकाळे देवतास. नमोने निघाला कानास. करी कवळोने शुक्ल वेलास.
कुंडा लागी शोधितसे. असो एक शतकुंडे पाहोन युतक्यात शुक्ल वेळ स्थापोन. पुन्हा पाहे परतोन सकल कुंडा माझा रे. तो आदित्य नामे कुंडी तीव्र ते वेल पाये साचोकार. तो दृष्टी पडले पल्लवाकार स्नान तेथे सारेले. स्नान झाल्या उदकपान होताची व्यापले अतिमूर्छेन. परिद्वादश नामी मंत्र साधन सोडले नाही तयाने. परी मूर्छा उडवली अति तुंबळ शरीर झाले अति विकळ. स्वेद नेत्र गेला निळ देह सांडून तयाचा. ब्रह्मांडातून अंतर ज्योती ती वेदो पाहे अंती. तरी आदित्य नावे जाणतो जाण होती. जपा लागे नित्य करिता जैसे जागृती घडून येत. तेची स्वप्ने जीव घोकित त्याची न्याय उरला हेत. जीव जपी हरका तो ऐसे संकट घडता थोर. खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्श होऊन नैनी कर. सावध केला महाराज मग कामनेचा पुरवून हेत. मस्तकी ठेविला वरदहस्त म्हणे बारे योजिला अर्थ. सिद्धी पावसी येणे तो ऐसे बोलून आदित्य गेला. तेने काच कुपिका भरून वाहिला. पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊन नमे अश्वत्य. आदित्य नामे करुणे सिंचन तेने काच कुपिका भरून वाहिला. पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊन नमी अश्वत्य. आदित्य नामे करुणे सिंचन आदित्य तेथे झाला प्रसन्न. म्हणे महाराजा काय कामना निवेदावी मजाता. एरू म्हणे कवित्व करीन तया सायत्वा होऊन. मंत्र विद्या तव नामाने फळासे ओ महाराजा. अवश्य म्हणून तम भंजन मंत्रविद्या साध्य करून. बांधला गेला जर जरोचन. मंत्रशक्ती कार्यार्थ ऐसा सप्त मासैर झारा करून. देवताशी करून घेतले प्रसन्न. मग शाबर विद्येचा ग्रंथ निर्मुण बंगाल देशी चालला. निर्मुण बंगाल देशी चालता झाला. आसो ऐशी गोरक्ष कथा वदला हे किमया गिरिग्रंथा. तैसे किमयांची स्थाने सर्वता सांगितल्या आहेत जी. परी प्रथम अवघड करणे ते मानवा ते नये घडवण. ते अवतारे असते परिपूर्ण म्हणून घडले तयाशी. परी सांगावया कारण आसमुखे गोरक्ष वदला हे कथन. त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवही योगी वर्णले ग्रंथी. तरी श्रोती तया ग्रंथा दोषण ठेवावा सर्वथा. संशय आलिया किम्या गिरी ग्रंथा विलोकावे विचक्षणे. मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडवून. म्हणून सकळ संशय सांडून ग्रंथश्रवणी स्वीकारावा. या परिबळेची चाळवणी दोष निंदो निजो कामोडील हरुष. विकल्पपंथी मिरविता जगास पावेल वंश बुडीतो. अनेक वाणी जाईल झळून नरके पचेल सप्त जन्म. आणि जन्मोजन्मी शरीरे करोन क्षयरोग भोगील तो. आसो आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र गेला बंगाल देशी. ते फिरत तीर्थवासी हेळा समुद्री पाटला. तहे चंद्रगिरी ग्राम ते नरसिंहाचा झाला जन्म. सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशी झाला तो. असो तेथे जाऊनी नाथ सहज भिक्षेशी हिंडता गावात. तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते ऐका. तया गावी गौड ब्राह्मण सर्वोप दयाळ तया नाम. वशिष्ठ गोत्री आचार नेम सकळ धर्म पाळितो. आदी तपन यज्ञ याजन स्नान संध्या माझे निपुण. तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवितसे.
सदा सुशील लावण्य खाणी की नक्षत्र पाती विराजे मांडणी वाटे काम इच्छा धरुणे म्हणे तेथे उणे बैसला की स्वर्गी मेघांचे मंडळ पाही तेथून चपळा उदया येही की अर्क होणी गृही गोसावी तेज भिक्षा मागतसे जेचे अधर पंपवळ देठी द्विज विराजती वाती थाटी जैसे रत्न हे मी शेवटी स्वतेजे तगटी मिरवतसे. भाळ विशाल सोंगयाजन कुंकुम रसे शोभले गहन मुक्त नक्षत्रा काबरी संगीण चंद्र बिजोरा विराजवी नाशिक सरळाकृती ते शुक्तिकारत्न हेमगुप्ती मुक्त नळे जैसे गबस्ती नाशिक पात्री विराजले कर्णबिंदी वलयाकृती हेम मुगुटी बाळ हेम मुगुटी ढाळ देती रत्नताटंके नक्षत्रपाती करो वशती पातले असो ऐशी शृंगार खाणी सकळ संपत्ती नटली कामिनी रूपवंती सकळ गुणी जगा माझी मिरवितसे आपरी उदरी नाही संतान परम तेने उंच बळोनी योग काम नावडे धंदा धामाश्रम सदा वियोग बाळाचा देव देवा रे उपाय अनेक करीती झाली कामनादिक परी अर्थ कोठे उदयदायक स्वप्ना माझी आतळेना नावडे आसन वसन गात्र विकळ मिरविली निराश गात्र शून्य धामी चित्त पवित्र नांदनुकी नांद तसे प्रपंच मानिला तीहीन जैसे दीपाविन शून्य सदन की सकळ स्वरूपी दाराहरण परिनाशिक हीन मिरवितसे की वज्रा उपरी गिरे गोमट परी वसतीस दिशे तळपट ते पाहता दानवी पिष्ट कांडत्याशे वाटिकी की तरु विनारण्य कर्कश केसरिता विन जैसे विरस मग ते क्षणैक पशु मात्रास भयंकर दरी वाटतसे की शरीरी चांगुलपण परिधानिले वस्त्राने भूषण परी चतुहा स्कंदी शवदर्शन सुगम काही वाटेना ते शरीर घ्राणा विन आप्तवर्गात वाटेहीन तेवी सर्व उपचार कांती लागोन संसारहीन वाटतसे ऐशी असता भाव स्थिती गृही दर्शविली योगमूर्ती नाथ मचिंद्रांगणा प्रती अलक्ष सवाल वदसे तव ते कांतेने पाहुणी त्याते चरणी लोटली शोक भरिते आणोनी शीघ्र वस्त्रासनाते विराजविला महाराज आपण बैसोनी नाथा निकट सांगती वियोग शिव शोक उल्लाट हृदय भरोनी नेत्रपाट क्लेशांबू मिरविले म्हणे महाराजा अनाथनाथा तुम्ही सर्व गुणी वितेशी जाणता तरी मम हृदय शोक सरिता नाश जळा वाटतसे म्हणे तरी या ते उपाव काही सांगा म्हणून लागते पायी पुन्हा स्पर्शो निमवळी प्रवाही कवन शब्दा वाढवितसे पुढे ठेवून भिक्षान्न पुन्हा कवळी मोहे चरण आणि नेत्राधनाची वृष्टी जीवन
पदमये ते चिंचितसे तेने मच्छिंद्र चित्त सरिते मोहसराट्या पार भरुते शब्दे तो योग मिरवत होते सुख सरितेशी म्हणे ओ साध्वी क्लेशवंत किमर्थका म्हणे चित्त ते मजवद की चित्तार्थ सकळा मुक्तीला हिल का आयशे शब्दवर्ग उगमा ऐकोनी बोले द्विज रामा म्हणे महाराजा योग द्रुमा संतती नाही वंशाते तेने वियोगे घदिरांगारा झगट करे तो अति तीव्र तेने करोनी चित्त शरीर दाह पावे महाराजा ऐशे क्लेश चित्तशक्ती कदा नवशे धैर्य पाठी दुःख गोंधळी शोकपाती नृत्य करी कवळुनी तरी हा शोक वडवा नळ जाळू पाहे धैर्य जळ त्यात स्वामिनी होनी दयाळ शोकाग्नी ते विझवावे ऐशी वदता वाघ भगवती प्रेमा उदेला नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभूती मा शक्ती निर्मितसे नाता करी भस्म चिमोटी ते विरे करी राहाटी मग ते भस्म तपो जेठी ते हाती उपितसे म्हणे मायऊ शुभाननी हे भस्म चिमोटी करी कवळुनी घेई शेवी आपुले शैनी निशी माझी जननी मनशील भस्म नोहे पूर्ण ग बसती जो हरिनारायण उदयो कीर्ती प्रभा मिरोनी त्रिजगती मोक्ष मांदुसा मिरवेल तरी तो सहसा हळवटपणी कामना नवरी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाणोनी चिद्भवानी वदविली या भस्माची प्रताप स्थिती तव उदरी होईल जो सुत तया ते अनुग्रह देऊनी स्वतः करीन सरस ब्रह्मांडे मग तो सूतन म्हणे माय सकळ सिद्धीचा होईल राय जैसा खगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल मग तो न माय ब्रह्मांड भरी कीर्तिरश्मीचे तेज विवरी आणि वंद्य होईल चराचरी मानव दानव देवादिका तरी माये संशयो न धरिता भक्षी भस्म सांडो निचित्ता ऐशी सांगोनी सकळ वार्ता नात उठे तेतुनी या परी बोले शुभाननी की महाराजा योगधामी तुम्ही केव्हा याल परतोनी सुतानुग्रह उपावया नाथ ऐकोनी बोले तिथे म्हणे ऐकवो सद्गुण भरिते पुन्हा येऊनी देई उपदेशाते 12 वर्षा उपरांती ऐशे वदोनी शब्द सुढाळ निघता झाला सिद्धपाळ तीर्थ उद्देशी नाना स्थळ महिला गी लंगवीतसे तीर्थ उद्देशी नाना स्थळ महिला गी लंवितसे एरीकडे भस्माची मोठी सदृढ बांधून ठेवली गाठी परी हरुषण राहे पोटी उंच बळोनी दाटलाशे मग तो सवेची नितंबिनी जाऊनी बैसे शेजार सदनी ते 7-5 वज्रवाशिनी येऊन त्या स्थानी बैसल्या तो त्या जाया शब्द रहाटी सहज बोलती प्रपंच गोष्टी त्यातही जाया हर्षपोटी कथा सांगे ती आपुली म्हणे माय ओ ऐका वचन चित्त क्षीण झाले संतती विण पर्या झाला सर्वार्थ घडवण तो श्रवण पुटे स्वीकारा एका अकस्मात माझ्या सदनी बोवाला कान फाडोनी कान फाडी केवळ तरणे माते दिसूनी आला तो मग म्या त्याशी स्तवोनी भक्ती प्रसन्न केली चित भगवती मग प्रसाद पुणे माझे हाती गमन करिता झाला तो तरी तो प्रसाद भस्माची मोठी माते दिदली पुत्र वृष्टी परी सांगून गेला सोये पोटी भक्षण करी शयनात तरी मायो सांगा नीती तेने वाढेल काय संतती एरी ऐकोनी न मानिती तेने काय होईल गे अगे ऐशी सोंगे महिवरती किती कते ठकभो असते नाना कवटाळे करुणी दाविती जग भोंदिती जननी आणि दुसरा त्याता हे अर्थ कान पाडे कवटाळे व्यक्त
नाना परींच्या विद्या बहुत तया पाशी असती ओ. कायो सांगो शुभगात्री कान फाडे कृत्रिम मंत्री. हा जाया पाहोनी शुभगात्री करी ती कुत्री मंत्राने. मग ते सवे घेऊनी हिंडती वस्ती क्षेत्र मेदिनी. रात्री माझी कांता करुणे सुखशेणी भोगती ते. तरी दिवसा कुत्री रात्री जाया करिता त्याशी जाण माया. तो कोणी कडोनी ब्रह्मात या पडली आहे सजननी. परी हे आम्हाशी दिसते ओखट तो शुभाननी जाया ती बरवंट. पदरी बांधून घेतले कपट यात बरवे दिसेना. ऐशे बोलता युवती भय व्याघ्राची झाली वस्ती. मग ती परम विटुनी चित्ते सदना प्रती आली शे. मग ती कवळोनी भस्मची मोठीशी येती झाली गोठ्यापाशी. ते गोरज केराशी मिरवली शे उकरडा. तया माझी भस्मची मोठी सांडती झाली ते गोरटी. तया माझी हरिजेठी संचार करी महाराजा. जो नवनारायण कीर्ती ध्वज प्रत्यक्ष विष्णू तेज हा पुंज. हरी ऐशी नाम साजे कीर्तिरत्ना माझा रे. असो ऐशी अदैव रहाटी करोनी जाती झाली गोरटी. सदनी येऊनी प्रपंच दिटी सदा सर्वदा मिरवी तसे. असो ऐशी कथा वसर पुढे निवेदू ग्रंथ सादर. तरी श्रोते क्षरोदक सार पुढील अध्यायी स्वीकारणे. भक्तिसारा कथार्थ ग्रंथ शक्ती कानन वर रत्नमुक्त. तुम्हा श्रोत्यांचे कर्णग्रीवेत भूषणा ते शृंगारो. या परिनिंदक खळ दुर्जन आसो त्यांचे कांजीपान. तयांचे निंद्य वचन ऐकोण सोडो नका क्षरोदका. दोंडे सुतमालोंचे वचन नरहरी वेद जग सुगम. भावार्थ गुणी गुंफोन माळ शिकारी श्रोत्याशी स्वस्ती. स्वस्तिनी भक्तिकथा सार संमत गोर्ष काव्य किमियागार. सदा परिसोत भाविक चतुर द्वितीयाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. ओम अलख निरंजन 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 अलख निरंजन.